आपण बघूयात. इन मेटाफेज देर इज अ स्पिंडल फायबर अरायझेस. स्पिंडल फायबर म्हणजे काय, हे आपल्याला हे जे काही थ्रेड लाईक डॉटेड लाईन दिसते हे काय आहे, स्पिंडल फायबर. दी स्पिंडल फायबर आर दी थ्रेड लाईक स्ट्रक्चर. थ्रेड लाईक आहेत, स्टिकी इन नेचर. हे जे काही सेंट्रिओल आहेत हे सेंट्रिओल ह्या दोन पोलकडे गेले मेटाफेजमध्ये आणि त्यांच्यापासून काय झाले, स्पिंडल फायबर अरायझेस झाले. आपले हे जे काही क्रोमोझोम्स आहेत हे क्रोमोझोम्स काय झाले, इक्वेटोरियल प्लेनला अरेंज होतात. सो ह्यामध्ये आपण सांगतो इन मेटाफेज द क्रोमोझोम गेट अरेंज्ड ॲट द इक्वेटोरियल प्लेन. Chromosome get arranged at equatorial plane. From the centriole there is a arises of spindle fiber and now this spindle fiber get attached to this chromosome at the centromere. हे जे काही स्पिंडल फायबर आहे हे स्पिंडल फायबर काय झाले, सेंट्रोमियरला अटॅच झाले, म्हणजेच काय क्रोमोझोमला अटॅच झाले आणि क्रोमोझोम काय झाले, इक्वेटोरियल प्लेनला अरेंज झाले. ही झाली आपली मेटाफेज. मेटाफेजमध्ये अरायझेस ऑफ स्पिंडल फायबर, क्रोमोझोम गेट अरेंज्ड ॲट इक्वेटोरियल प्लेन अँड स्पिंडल फायबर गेट स्टिक टू दॅट क्रोमोझोम ॲट देअर सेंट्रोमियर. आता काय होतं, एकदा का हे क्रोमोझोमला अटॅच झाले तर काय होतं, स्पिंडल फायबर आता हळूहळू शॉर्ट होणार, म्हणजे त्यांची लेंथ हळूहळू कमी होणार. ड्यू टू विच they move or they push this chromosome towards the pole. आता काय होतंय की ह्यामध्ये हे जे काही स्पिंडल फायबर आहे, स्पिंडल फायबर बिकम शॉर्टन and move this chromosome or push this chromosome towards the opposite pole. Now this chromosome move in such a way that centromere towards the pole and arm directed towards the equatorial plane. इथे आपल्याला जे काही क्रोमोझोम दिसतात, आता हे क्रोमोझोम्स आपण सांगतो सिस्टर क्रोमॅटिड. जे काही क्रोमोझोम आहेत हे क्रोमोझोम कसे होते, आपल्याला टेट्रॅड फॉर्ममध्ये होते. हे क्रोमोझोम कसे झाले, मोनॅड फॉर्ममध्ये झाले. हे जे काही 4 आर्मचे होते आपल्याला आता 2 आर्ममध्ये कन्वर्ट झालेले दिसतात. कशामुळे की हा स्पिंडल फायबर ह्याला अटॅच झाला, स्पिंडल फायबर ह्याला खाली खेचतोय, वरचा स्पिंडल फायबर त्याला वरती खेचतोय. मग त्यामुळे काय झाले, हे क्रोमोझोम हाफ क्रोमोझोम काय झाले खाली येतात, हाफ क्रोमोझोम वरती जातात. पण मुवमेंट कशी आहे, सेंट्रोमियर हा पोलकडे आहे आणि हे जे काही क्रोमॅटिड आर्म आहे ते इक्वेटोरियल प्लेनकडे आहे. ज्यावेळेस स्पिंडल फायबरने दोन्ही टोकाला, दोन्ही पोलला ज्यावेळेस तो क्रोमोझोम खेचतो, एकदा का क्रोमोझोम दोन्ही पोलकडे आले तर स्पिंडल फायबर काय होणार, गेट डिसअपियर. मग नेक्स्ट स्टेजमध्ये आपल्याला काय दिसते, इथे एक रफ डायग्राममध्ये बघूया आपण. नेक्स्ट स्टेजमध्ये आपल्याला काय दिसणार आहे, हे जे काही क्रोमोसोम्स कुठे येणार, इक्वेटोरियल प्लेनला येणार आणि स्पिंडल फायबर काय झाला, गेटिंग डिसअपियर. सो इन टेलोफेज द स्पिंडल फायबर गेट डिसअपियर, क्रोमोसोम कम क्लोज टुवर्ड्स द पोल and nucleus membrane and nucleolus get reappear. आणि इथे आपल्याला दिसते की क्रोमोझोम काय झाले, दोन्ही पोलकडे गेलेत, न्यूक्लियस मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस गेट रिअपियर. Nucleolus and nucleolus membrane get reappear. Hence there is a formation of 2 nucleus in the single cell at each pole. दोन्ही पोलला आपल्याला एक एक न्यूक्लियस तयार झालेला दिसतो. हे झालं आपलं कॅरिओकायनेसिस. परत एकदा बघूया, आपण बघतोय कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिसमध्ये आपण बघतोय प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज अँड टेलोफेज. प्रोफेजमध्ये आपण बघतोय नॉर्मल स्ट्रक्चर ऑफ सेल आहे. सेलमध्ये आपल्याला थ्रेड लाईक क्रोमोझोम दिसतोय, न्यूक्लिओलस, न्यूक्लियस मेम्ब्रेन अँड सेंट्रिओल. आता whenever the cell undergoes the division there is a condensation is takes place. कंडेन्सेशन व्हायला लागलं की काय होते, थ्रेड लाईक क्रोमोझोम बिकम शॉर्ट अँड थिक आणि आपल्याला मोनॅड सारखं स्ट्रक्चर दिसते.
हा जो आहे सेंटरचा तो असतो सेंट्रोमियर आणि हे क्रोमोझोमल आर्क. न्यूक्लियस मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस गेट डिसअपियर. सेंट्रिओल मूव्हिंग टुवर्ड्स दी अपोजिट पोल. नेक्स्ट मेटाफेजमध्ये हे सेंट्रिओल काय झाले दोन्ही पोलकडे येणार. इथे आपण बघूया आणि ह्या सेंट्रिओलपासून काय होते स्पिंडल फायबर अरायजेस होतात. स्पिंडल फायबर म्हणजे काय हे आपल्याला जे काही दोऱ्यासारखं स्ट्रक्चर दिसतं विच इज स्टिकी इन नेचर त्याला आपण म्हणतो स्पिंडल फायबर. These spindle fiber get attached to this centromere of each chromosome. The chromosome arranged at equatorial plane. In this stage chromosome काय झाले इक्वेटोरियल प्लेनला अटॅच झाले. आता नेक्स्ट आपण बघतो ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये काय होते स्पिंडल फायबर आता क्रोमोझोमला अटॅच झाला. स्पिंडल फायबर काय होते बिकम शॉर्ट. स्पिंडल फायबर काय होते शॉर्ट होत जातोय. शॉर्ट होताना काय होतं की हे जे काही क्रोमोझोम आहे दिस क्रोमोझोम ब्रेक फ्रॉम दी सेंटर अँड मूव टुवर्ड्स दी अपोजिट पोल. नाव दिस क्रोमोझोम इज नोन ॲज अ सिस्टर क्रोमॅटिड. आता हे सिस्टर क्रोमॅटिड आहे कारण की आपल्याला एका सेंट्रोमियरला 2 आर्म दिसतात. ते आधी आपण इथे 4 आर्म बघत होतो बरोबर. 2 आर्म वरती जाणार 2 आर्म खाली जाणार. ह्यामध्ये आपण सांगतो मोनॅड क्रोमोझोम का होतात मूव्ह होतात. दे मूव्ह इन सच अ वे दॅट सेंट्रोमियरचं डायरेक्शन पोलकडे आहे आर्मचं डायरेक्शन इक्वेटोरियल प्लेनला असतं. फायनली ॲनाफेजमध्ये काय होतात हे दोन्ही टोकाकडे येतात दोन्ही पोलकडे. एकदा का दोन्ही पोलकडे आले आपण इथे सांगतोय न्यूक्लियस मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस काय होते पुन्हा अपियर होतो आणि जो काही स्पिंडल फायबर आहे तो डिसअपियर होतो. सो टेलोफेजमध्ये न्यूक्लियस मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस गेट रिअपियर अँड spindle fiber get disappear. There is a formation of 2 nucleus at each pole. This is about the karyokinesis. आता ह्याच्यामध्ये आपण बघतोय सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस कसं होणार आहे ह्यामध्ये जे काही सायटोकायनेसिस आहे आपण ह्या सेलमध्ये बघतोय की सायटोकायनेसिस आपल्याला काय दिसते 2 न्यूक्लियस तयार झालेत. इथे आपण सांगतोय क्रोमोसोम्स आहेत. So in cell, plant cell मध्ये there is a cell plate formation. Plant cell मध्ये cell plate. Cell plate म्हणजे काय होणार आहे at the equatorial plane there is a cell plate get arises and this cell plate create the cell wall from both the side. ही इथे काय होते सेल वॉल किंवा प्लेट तयार होते आणि ही प्लेट काय करते दोन्ही साईडला एक सेल वॉल तयार करते. एकदा का इथे सेल वॉल तयार झाली की काय होते ही जी काही सेल आहे दिस सेल कट फ्रॉम दी इक्वेटोरियल प्लेन अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 डॉटर सेल. हे आपण त्यामध्ये सांगतोय. पुढे आपण सांगतोय ॲनिमल सेल. इन ॲनिमल सेल देर इज अ कन्स्ट्रिक्शन ऑर फरो मेथड. कन्स्ट्रिक्शन किंवा फरो म्हणजे आपण काय सांगतोय दिस सेल वॉल मूविंग इनसाइड और मूव डीपन इनसाइड. ही काय होते मधल्या साईडला जाते. कन्स्ट्रिक्शन होते म्हणजे दोन्ही साईडने वॉल आतल्या साईडला मूव होते मूव और डीपन इनसाइड आणि ही वॉल कट होऊन आपल्याला काय भेटतात 2 डॉटर सेल. सो इन ॲनिमल सेल देर इज अ कन्स्ट्रिक्शन ऑर फरो मेथड. Constriction or furrow method is takes place. So this is about the mitosis. Mitosis मध्ये आपण बघतो it is nothing but the equational division in which the formation of 2 daughter cell which are exact copy of mother cell. In mitosis there is karyokinesis and cytokinesis. Karyokinesis मध्ये 4 phases आहे प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज and टेलोफेज. नेक्स्ट आपण बघतोय सायटोकायनेसिस इन प्लांट. सायटोकायनेसिस टेक्स प्लेस बाय सेल प्लेट मेथड. इन ॲनिमल सायटोकायनेसिस टेक्स प्लेस बाय कन्स्ट्रिक्शन और फरो मेथड. नाव द नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे ॲडव्हान्टेजेस और इम्पॉर्टन्स ऑफ मायटोसिस. ऑफ मायटोसिस फर्स्ट सिग्निफिकन्स आपण जो काय बघतोय क्रोमोझोम नंबर मेंटेन. क्रोमोझोम नंबर मेंटेन केला जातो. आता क्रोमोझोम नंबर मेंटेन कसा होतोय आपण काय सांगतोय ज्यावेळेस मायटोसिस होते त्यावेळेस न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम इक्वली डिवाइड होतं
आणि जे काही आपल्याला डॉटर सेल भेटतात, दिस 2 डॉटर सेल आर एक्झॅक्ट कॉपी ऑफ मदर सेल. एक्झॅक्ट कॉपी आहे म्हणजे यांचा क्रोमोझोम नंबर सेम असेल 46. ह्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर हाफ होणार नाही किंवा क्रोमोझोम नंबर रिड्यूस होत नाही. सो क्रोमोझोम नंबर मेंटेन केला जातो. क्रोमोझोम मेंटेन आहे म्हणजे काय, DNA क्वालिटी किंवा DNA सुद्धा इक्वली डिवाइड होतो. आपण म्हणतोय मायटोसिस म्हणजे इक्वेशनल डिव्हिजन. मग जो काही जेनेटिक मटेरियल आहे DNA हा इक्वली डिवाइड केला जातो. त्याच्यानंतर इट हेल्प इन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे काय, मायटोसिस होते म्हणजे सेम सेल तयार होते. आपण स्किन सेल बघतोय. जर सपोज आपल्याला इंजुरी झाल्यानंतर ज्या काही जखम झाली आहे, जखमेच्या जागी ज्या काही त्वचा येते, ती जी काही स्किन आहे नवीन स्किन, ती नवीन स्किन म्हणजे काय, मायटोसिस म्हणजे ग्रोथ होणारे. प्लांटमध्ये आपण बघतोय मायटोसिसमुळे ग्रोथ होते. अजून आपण सांगतोय ओल्ड सेल रिप्लेस्ड. जुन्या सेल रिप्लेस केल्या जातात. आपण सांगतो डेड सेल आहे किंवा मी आत्ता सांगितलं इंजुरी वगैरे झाल्यानंतर ओल्ड सेल रिप्लेस केल्या जातात. असेक्शुअल रिप्रोडक्शन जे काय आहे, इन असेक्शुअल रिप्रोडक्शन द असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय मायटोसिस. जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, ज्यांच्यामध्ये गॅमेटची गरज नाही आहे, गॅमेट इन्व्हॉल्व होत नाही, अशामध्ये आपण काय सांगतोय की मायटोसिस होते. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे हे सुद्धा विथ द हेल्प ऑफ मायटोसिस तिथे केलं जातं. नेक्स्ट आपण बघतो इट मेंटेन द न्यूक्लिओसायटोप्लाझ्मिक रेशो. आता न्यूक्लिओसायटोप्लाझ्मिक रेशो म्हणजे आपण काय सांगतोय, न्यूक्लियस इक्वली डिवाइड झाला, सायटोप्लाझम इक्वली डिवाइड झाला म्हणजे काय झाले, तिथे न्यूक्लिओसायटोप्लाझ्मिक रेशो मेंटेन केला जातो. न्यूक्लियस पण इक्वल डिवाइड होतो. न्यूक्लियसमधला कंटेंट आपण बघतोय हे इक्वली डिवाइड होतात. सायटोप्लाझम इक्वली डिवाइड होतात म्हणून काय होते, हा रेशो तिथे ॲज इट इज राहणार आहे, सेम राहतो, हा मेंटेन केला जातो. जेनेटिक मेकअप आत्ताच आपण बघितलं, कारण की DNA ॲज इट इज आहे, ह्याच्यामधला DNA किंवा व्हेरिएशन ह्याच्यामध्ये दिसत नाही, त्यामुळे जेनेटिक मेकअप ॲज इट इज असतो ह्याच्यामध्ये जसंच्या तसं. फॉर एक्झाम्पल जर आपण प्लांटमध्ये बघितली की रेड रोज व्हरायटी आहे, सपोज हा रेड रोज आहे, ह्याच्यामध्ये आपण मायटोसिस केलं, सेक्शुअल रिप्रोडक्शन केलं, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन केलं. हा जो काही रोज आहे हा काय आहे, गुड क्वालिटी आहे, ह्याची क्वालिटी चांगली आहे. म्हणून आपण काय करू शकतो, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनने सेम कॉपी तयार करू शकतो. हा त्याचा बेनिफिट आहे. म्हणजे ह्याचा जेनेटिक मेकअप तिथे ॲज इट इज राहणार आहे. एक्झॅक्ट कॉपी, क्लोन तयार होतात, त्याच्यामध्ये आपल्याला कोणतंच व्हेरिएशन दिसत नाही. आणि लास्ट वन पॉईंट ह्याचा आहे, कॅन नॉट इंट्रोड्यूस्ड व्हेरिएशन. हा शक्यतो आपण काय सांगतो, हा डिसॲडव्हान्टेज आपण सांगू शकतो. दिस इज डिसॲडव्हान्टेज. डिसॲडव्हान्टेज काय आहे ह्याच्यामध्ये, की ह्याच्यामध्ये व्हेरिएशन येत नाही, क्लोन तयार होणार, सेम कॉपी तयार होणार. मग ह्याचा डिसॲडव्हान्टेज काय आहे, सपोज हा रोज आहे, ह्याची क्वालिटी चांगली आहे पण हा काय आहे, डिसीज्ड आहे. मग काय होऊ शकतो की पॅरेंटमधून हा डिसीज काय होऊ शकतो, डॉटर सेलमध्ये किंवा ऑफस्प्रिंगमध्ये हा डिसीज ॲज इट इज पास होतोय. त्याच्यामुळे काय होणार आहे, डिसीज जर असेल तर तो पास होतो. असं नाही की चांगलीच क्वालिटी पास होतात, बॅड क्वालिटीसुद्धा काय होऊ शकतात, मायटोसिसने कॉपी होऊ शकतात. म्हणून हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. सो दिस इज अबाउट